नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातील ऐतिहासिक रत्न बदामीची सफर करताना। तर प्राचीन चालुक्याच्या राजधानीत असलेले हे इतिहास, कला, नैसर्गिक सौंदर्याने भरलेलं। चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या म्हणजे बदामी गुफा मंदिरापासून। बदामी हे ते समोर दिसत आहे गुफा मंदिर आहे। 6व्या शतकात चालुक्यांनी बांधलेले लाल दगडात कोरलेले हे मंदिर भारतीय शिल्पकलेचं अप्रतिम नमुना आहे। 4 गुहा आहेत। पहिली गुहा भगवान शिवाला समर्पित, इथं तुम्हाला नटराजचं सुंदर शिल्प दिसेल। भगवान विष्णू यांच्यासाठी इथं वामन, त्रिविक्रम अशा मूर्ती कोरलेल्या आहेत। सर्वात मोठी, सर्वात सुबक यात विष्णूचे विविध अवतारांचे भव्य कोरीव शिल्प दिसतात। जैन तीर्थकारांच्या मूर्तींनी सुशोभित। येथून खाली दिसणारा अगस्त्य तलाव, लाल दगडाचं डोंगर, सभोवतालचं दृश्य खरंच मन मोहून टाकतं। बदामी हे मंदिर खूप असं मोठं दिसत नाही, पण प्राचीन असल्यामुळे तेथे खूप महत्त्व आहे। अनेक जण आपले परंपरा जपत खूप जण देवदर्शनाला येतात, कोणी फिरण्यासाठी येतं। फिरण्यासाठी म्हटलं तर बदामी फोर्ट खूप बघण्यासारखा आहे। तिथून एक 10 किलोमीटर, मंदिरापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर हे तुम्हाला बदामी फोर्ट बघायला मिळेल। 20 ते 30 रुपये घेतात जाण्यासाठी। मग तिथून बदलून तुम्हाला आधी मंदिराचं दर्शन घेऊन बदामी फोर्टकडे जायचं आहे। बदामी फोर्टला खूप तिकीट नाही आहे, एकाला काय तर 25 रुपये तिकीट आहे। तर तेवढं तिकीट काढून ऐतिहासिक फोर्टकडे, डोंगराच्या टोकावर असलेला हा किल्ला आहे। एकेकाळी चालुक्याने महत्त्वाचे संरक्षण स्थान होते। प्राचीन तटबंदी, जुन्या काळातील धनुष्याचे ठसे आणि काही पुरातन बुरुज। बदामी शहर, तलाव, लाल दगडांच्या भिंती, खाली दिसणारे गुफा मंदिर याच जागेवर उभं राहून भूतकाळाची आठवण जिवंत होते। अनेक लढाया, राजकारण, इतिहास या किल्ल्याने पाहिलाय। ते खूप बघण्यासारखं आहे, मन प्रसन्न होतं, खूप छान आहे। तर नक्की भेट द्या। नंतर तिथे जवळ एक म्युझियम आहे। ते फोर्ट बघून बाहेर मागच्या साईडनं चालत गेलं तरी ते म्युझियम आपल्याला दिसून जाईल। आपल्याला शेवटच्या बदामी म्युझियम बघायचं आहे। तिथं खूप बघण्यासारखं आहे। हम्पी पण जवळच आहे। बदामी, हम्पी सगळं करू शकतो, पण एक दिवसाचा मुक्काम एका दिवशी शक्य नाही। हे एका दिवसातच आम्ही हे तिन्ही करून आलो। येथे चालुक्याच्या काळातील अनेक दुर्मिळ वस्तू, शिल्प, नाणी, दगडात कोरलेले मूर्तिशिल्पे पाहायला मिळतात। मूर्तिशिल्प इतकं सुंदर आहे, बघून खूप छान वाटतं। मग तिथे थोडं बसण्यासाठी देखील जागा आहे, बसू शकतो। म्युझियममध्ये पाहू शकतो। तिथे तिकीट वगैरे काही नाही। मंदिरातील मूर्तीचे नमुने, शिलालेख, जुनी शस्त्रे आणि इतिहास सांगणाऱ्या वस्तू इथे अतिशय नीट जपून ठेवण्यात आल्या आहेत। ही होती बदामीची एक छोटी सफर। मंदिराची कला, किल्ल्याची ताकद आणि संग्रहालयाचा इतिहास। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशा सुंदर प्रवासात। धन्यवाद।